लोहगड बघण्यासाठी काय भेटलं तुम्हाला? गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, महादरवाजा आणि वरती गेल्यानंतर तुम्हाला महादेवाचं मंदिर, त्र्यंबक तलाव, सोलकोली तलाव, परत तुम्हाला भेटतो विंचूकडा आणि 2 दर्गा आणि पाण्याचे टाके, धान्याचे कोटर आणि बाकीचे तलाव, असा भरपूर मोठा परिसर तुम्हाला बघायला भेटतो. नमस्कार मंडळी, आज आपण लोहगड बघण्यासाठी आलेलो आहे. आज आपण लोहगड बघू शकता. माझ्या मागेच लोहगड आहे. इथे आपण लोहगडाच्या पायथ्याला जे गाव आहे त्या गावामध्येच आता थांबलेलो. आपण बघू शकता गावाच्या बाजूलाच किती मस्त शिवाजी महाराजांची इथं मूर्ती बसवलेली आहे. सिंहासनाधीश्वर एकदम भारी मूर्ती बसवलेली आहे. आपण बघू शकतो हे लोहगड आहे. आपल्याला इथं जायचे तर व्हिडिओ बघा कशी वाटते तुम्हाला आजची व्हिडिओ, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आपण आता लोहगडाच्या इथं पायथ्याला पोहोचलेलो आहे. समोर बघू शकता तुम्ही लोहगड आहे. इथलेच इथनं एंट्री आहे आपल्या आतमध्ये जाण्यासाठी. आणि आपल्याला इथं ना थोडं वरती गेलो का आपल्याला एक तिकीट पाडावं लागणार. इथं तिकीट दिलं जाते, 25 रुपये तिकीट आहे. तर आपण चला जाऊ पुढे. आता काय काय ते समजा तिथं गेलो आपल्याला काय बघू आपण लोहगडावरती. आता लोहगड जय शिवराय. टाइम पण दिला आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेनंतर फक्त चालू असतो. बाकी टायमामध्ये बंद आहे. तर काय झालं अरे घे ना. हे गाइस इनको लाइक करो, सब्सक्राइब करो, शेयर करो. इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक सब पर. कुठून आले तुम्ही? ठाणेमधून. ठाण्यावरून आले काय? मी पण बदलावरून आलोय. काय गाडी घेऊन आलेत का काय? नाही नाही, ट्रेन मधून आलो. ट्रेन मधून आले ते दोघं जण आलेत का? अच्छा, ग्रुपच आलेत. हा एकटाच आलेलो आहे. यूट्यूब चॅनलचं नाव विकास विषय ब्लॉग वगैरे. बघू शकता आपण कशी तटबंदी आहे. पूर्ण पायऱ्या दोन्ही साईडून आणि पायऱ्या पण एकदम मजबूत आहेत. या कंडिशनमध्ये लोहगड किल्ला. ही आता ही पब्लिक आली पूर्ण ठाण्यावरच आलेलं, आपल्या ठाणे जिल्ह्यातून आलेले आहेत पूर्ण ग्रुप आहे. आपल्या समोर आता तिथे पुढे गेलो आपल्याला तिकीट पाडायचे. आतमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी मार्ग दिलेला. इथं ड्रोनसाठी अलाउड नाही. ते कसं तिकीट आहे? 25 रुपये. 25 रुपये. 2 मिनिटं. चला बाकीचे चला वरती. हे धुका आहे का पाऊस आहे नक्की? हा पाऊस पण आहे, दुकड पण वरती काही दिसणार नाही. चला हॅलो. समोर आपल्या इथनं जातात सर्व लोक दिसू शकतो. बघ तुम्ही इन आणि आउट इथूनच आहे. हे सर्व ठाण्यावरून आलेले पब्लिक आहे. एकच आहे. पावसाने वाट लावली यार. सांभाळून ठेवला काय नाही ना? हे बघा आपण घेतलेली आहे पावती. तर लोहगडाची 25 रुपये तिकीट आहे. तर फोटो काढून घेतो पहिले. थांबा 1 मिनिट. वरती विचारला तर प्रॉब्लेम नको. चला आपण आता तिकीट तर फाडला. आता जाऊ पटाट वरती.
कारण की जेवढा पाऊस कमी आहे तेवढा आपल्याला वरती जायला भेटेल. कारण की लई धुका पण पडलाय, पाऊस पण आहे. जेवढा आपल्याला वरती जाता येईल तेवढा आपण पटकन वरती जाऊ. पब्लिक एडी झाली पोरा. साइड 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 पटापट तेवढा कव्हर करता येईल. बघू शकता हा पहिला पॉइंट आहे. हा का पूर्ण धुका दिसतोय, पूर्ण धुका येते, काय दिसत नाही. हा लोक काय व्ह्यू आहे, खतरनाक. चला आपण आता इथनं थोडं पुढे जाऊ. आता पुढे गेला आपल्याला समजेल काय ना काय नाही. काय नोटीस लावले, दरड कोसळण्याची शक्यता, जास्त वेळ थांबायला सांगितले. जसं जसं वरती जातो ना तसं असं अजून भारी दिसतो किल्ला. बघू शकता तुम्ही, आपल्याला पहिल्याच गणेश दरवाजा लागतो. आणि गणेश दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही साईडला गणपती बाप्पाच्या मूर्ती दिसतात बघा. आणि हे कमलाकृती काय ते डिझाईन केलेली. बघू शकता पूर्ण कसं काम केलेलं एकदम मस्त काम आहे. आणि बुरुज पण एकदम अजून भक्कम बुरुज आहेत. बुरुज असा समोर दिसणार पण नाही, समोरून व्यक्ती येणारी. कसं आहे पूर्ण असं नागमोडी वलन येते. इकडनं आता आपण आतमध्ये जाऊ. हे दरवाजे पण बघू शकता तुम्ही किती एकदम भक्कम दरवाजे आहेत, मजबूत दरवाजे आहेत एकदम. बघ इथे लावलेले आहे गणेश दरवाजा. मला वाटतं ही आताची आहे, जुना काम दिसत नाही. हा गणेश दरवाजा आहे. बघा आतमधून दरवाजा. हे बघा रात्रीचे बंद करत असतील ना, हे पूर्ण दरवाजा लावून घेतला की याला बाहेर काढत असतील. बाहेर काढल्यामुळे आतमध्ये बाहेरून शत्रूंनी कोणी पण हल्ला केला तर दरवाजा उघडणार नाही. आणि साखळी बघू शकता किती जड आहे, एवढी जड आहे कधी 5 किलोच्या पुढेच असेल. पण हे काम भारी आहे. हे बघा परिसर एकदम भारी आहे. पण समोर तोफा लागतात बघा, दोन तोफा ठेवलेल्या आहेत. 3 आहेत, हे एक तिकडे आणि ते 2. बघू शकता अजून वरती आलो का अजून गड भारी दिसतो. काम तर एकदम भारी काढायचं. बघा हा खांबेदार खालना खराब होत चाललेला आहे पूर्ण. तो आपण जर अजून पुढे जाऊ तटबंदीवरती. आता ते बघू तटबंदीवर ना कसं काय. तटबंदी एंट्री इकडनं आहे. पाऊस आता थांबलेला आहे ना, ढग पूर्ण क्लिअर झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला तटबंदी पण व्यवस्थित क्लिअर बघायला भेटेल. बघू शकता शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी
आणि तोफांचा मारा करण्यासाठी गेलेले. 2 इथे आहेत आणि पुढे पण येतेच सेम तसं दिलेलं आहे. हे बघा या गणेश दरवाजाची तटबंदीला टोटल 1 2 3 4 5 6 आणि 7 आहेत. पारेकरी लक्ष ठेवू शकते शत्रू कुठनं आलाय काय. तटबंदीवरनं आता आपण इथं पुढे जाऊ तर बघू आपल्याला आज काय बघायला भेटतो. पहिला गणेश दरवाजाच्या बाजूची तटबंदी. हे बघा इथे पण 2-3 पायऱ्या दिलेल्या आहेत गणेश दरवाजावरती लक्ष ठेवण्यासाठी. कारण की इकडनं शत्रू जर आला हा दरवाजा आपला फिक्स आहे इथे गणेश दरवाजा बरोबर आहे. पण इकडनं आपल्याला आल्यानंतर क्लिअर बघायला भेटतो म्हणजे कोण आलाय कोण नाही. बघा ढग आता क्लिअर झालेलं आहे जरा धुका गेलेला आहे त्यामध्ये व्यवस्थित बघायला भेटतो. आणि मागे डॅम या किल्ला लय भारी किल्ला आहे हा. कशी प्रॉपरली माहिती असेल ना तर अजून मजा येईल बघायला. गणेश दरवाजाच्या वरती अजून एक भुयारी सारखं इथं दिलेलं आहे बघा. इथे काय आता जाऊन बघू आपण. हे पण काम बघा. म्हणजे गड अजून एकदम व्यवस्थित चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. सेम तसंच मोठी जागा आहे पण भरपूर. शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी दिलं बघा कशी. बघा इथे पण काहीतरी आहे. काय आहे समजणं मुश्किल आहे. जाऊन बघू आतमध्ये. भीती वाटते काय आहे काय नाही एकट्या घुसाचं. काय दिसतोय का काय दिसत नाही. चला इकडनं बाहेर निघू. सेम तसंच इथं कदाचित टॉयलेट वगैरे असतील ते काय समजून येत नाही. बघू शकते पूर्वीचे टॉयलेट आहेत त्या टायमाचे. दरवाजा हा इकडनं कोणता व्ह्यू दिसतोय. अरे वा बघू शकता कसा परिसर आहे. खाली डॅम येतो मोठा परिसर आहे. चला पुढे जाऊ. बघू शकता आपण समोर आहे नारायण दरवाजा. आपण नारायण दरवाजा बघणार जातो आपण. हा नारायण दरवाजा दुसरा दरवाजा गडाचा.
This is Lohagarh. Bye yo yo. चल चालू आहे Famous way क्या? होऊ शकते इथं पण नवीन दगड लावले नारायण दरवाजाचे. हा बुरुज आहे, बुरुज पण भक्कम आहेत. नारायण दरवाजाला इथे दरवाजे नाही तिथे, फक्त कमान घेते ते. पुढे बघू शकता अर्धा काम आता केलेलं दिसतो असं वाटतंय. आता तर एक पण नाही, आता दिसत नाही. जुनाच वाटतंय, फक्त सिमेंट लावलेलं वाटतं थोडंफार. इकडे काय आहे बघू आपण जाऊन. तडपंथीची गडाची पण एक आहे, जसा वरती येऊ तसा व्ह्यू अजून भारी दिसतो. फक्त पाऊस आणि धुका यांनी वाट लावली. तडपंथी बघा गडाची, चांगल्या परिस्थितीमध्ये तटबंदी. हे बघा स्टार्टिंगला शिवाजी महाराजांची मूर्ती होती ते हे ठिकाणी. आपण इथनं सुरुवात केली व्हिडिओ करायला. थोडा दम लागलाय म्हणून बसलो इथे. आणि बघू शकता नारायण दरवाजाच्या वरती अजून एक बुरुज लागतोय. हा एक आपण आता नारायण दरवाजाच्या वरती बसलेलो आहे आणि इथनं हा दुसरा बुरुज लागतोय. आणि वरती मला वाटतं शेवटचा असेल कदाचित. आणि तिथनं मग आपल्याला सर्व पूर्ण वरती फिरायचे. तर चला आपण आता इथनं निघू. 2 मिनटं आराम केला, जास्त पण करून जमणार नाही. पाऊस थांबलाय तर आपल्याला एवढं शूट करता तेवढं शूट करायचे. अरे वा बघा इथं एक गुफा दिसते. नाव दिलं नाही. इथं काय गुफा आहे का पाण्याचं टाक आहे समजा. आता गेल्यावरती पाण्याचं टाक आहे, मोठी गुफा आहे. आवाज बघा किती घुमतोय. बाहेर एवढा बोलून पण आवाज येत नाही, एवढा शांत बोलून इथं आवाज येतोय. पाणी एकदम स्वच्छ आहे, बघू शकता तुम्ही. एकदम क्लिअर दिसतं पाणी, किती पाणी स्वच्छ आहे. ही पाण्याची गुफा आहे का पाण्याची टाकी आहे? हे पूर्वीचे धान्य कोटा होते. धान्य कोठार आहेत का? आता ते कामासाठी पाणी साठवलं. अच्छा, पाणी साचून ठेवलं का? पाणी एकदम स्वच्छ आहे पण. प्यायला बी वापरतो. हा ना, स्वच्छ एकदम सगळं. मंडळी आपण ना पाण्याची टाकी आणि गुफा समजत होतोय, पण पाण्याची टाकी पण नाही आणि गुफा पण नाही. हे धान्य कोठार आहे. आता पाण्यासाठी सोय करून ठेवली जाईल. पाणी लागतो त्यांना कामासाठी म्हणून. किती मोठं धान्य कोठार आहे बघू शकतो तुम्ही. मोठं धान्य कोठार एकदम. धान्य कोठार आहे पूर्ण. इकडे काय आहे? हे दुसरे धान्य कोठार. 2 आहेत टोटल. तो एक आणि हा एक. पोरा मला बघून येत ना इथले येडी झाले. त्यांना वाटतं का पक्का मोठा यूट्यूबर आलेला आहे. त्यांना काय माहिती आहे इथं 100 व्ह्यूज पण येत नाही, 2 ना 3 लाईक येतात. काय बोलायचं लोकांना. येडी झालेत. जो तो विचारतो, नुसतं नाव विचारतोय चॅनलचा, कुठून आल्यात, आम्हाला घ्या व्हिडिओमध्ये, आम्हाला घ्या व्हिडिओ. अरे तेवढंच लाईक करा, तेवढं ग्रोथ होईल. हे बघा आपण आलोय आता हनुमान दरवाजा, 3रा दरवाजा.
बघू शकता दरवाजा किती भक्कम आहे अजून पण. तसं रुबाबात एकदा दरवाजा दिसतोय. हनुमान दरवाजा. दरवाजाने मस्त काम केलं ते. प्रत्येक दरवाजाला लावून ठेवलं ते बघा. काम पण दरवाजा भारी. राखणदार पहिले बसायचे त्यांच्यासाठी खोल्यात. हनुमान दरवाजाच्या वरती आल्यानंतर अजून एक आपला दरवाजा लागते, पण याला इथं काय नाव दिलं नाही. कदाचित हे हनुमान दरवाजाचा एक भाग असेल. काय की हनुमान दरवाजा इथं स्टार्टिंग होत असेल, त्यामुळे त्याचं दिलेलं आहे हनुमान दरवाजाचं. हनुमान दरवाजा. डॉगेश भाई आपल्याला मलंगगडला साथ दिली होती भाई. खतरनाक. हे बघा हनुमान दरवाजा, महादरवाजा. महादरवाजाचं काम बघू शकता तुम्ही. 2 साईडला 2 बजरंगबलीची मूर्ती आहेत आणि 2 कमल आहेत. हा एक आणि हा एक अशा प्रकारे दिलेलं आहे. बुरुज बघू शकता. बुरुज एकदम भक्कम आहेत अजून पण. 2 बुरुज आहे हनुमान दरवाजाचे. बघा स्टार्टिंगला एक दरवाजा लागतो, हा दुसरा एक दरवाजा आहे. बघू शकता दरवाजाचं काम कसं आहे पूर्ण. एकदम भक्कम दरवाजा आहे. आणि ह्या दरवाजाला पण सेम तसंच दिलेलं आहे बघा. जे लॉक करण्याचं सिस्टम आहे आतमध्ये. हा रॉड छोटा दिसतो आतमधला, पण दिसून येत नाही. दरवाजा किती टनचा असेल काय सांगू शकत नाही आपण, पण एकदम मजबूत दरवाजा आहे. बघू शकता. शत्रून जरी वार केला तरी पण याच्यावरून होल्ड केला जाईल म्हणून लावलेलं आहे. तसं आतमध्ये आल्यानंतर इथं पर्यटन विभागाने लावलेले लोहगडचे नकाशे बघू शकता. इथे कशा प्रकारे दिलेले स्ट्रक्चर. गडावरती काय काय बघण्यासाठी आहे ना ते पूर्ण दिलेलं आहे. बघा गडाचं काम बघा यार तुम्ही. काम खतरनाक आहे. एवढं चांगला बघा गड बघायला भेटतो ना, कसं आहे भारी. चला आपण पुढे जाऊ. इकडे काय बघण्यासारखं. साफसफाई करतात मुलंही. पुरातत्व विभागाची. स्वच्छता राखा, शांतता राखा. बघा हा परिसर किती मोठा आहे. तो मोठा परिसर आहे म्हणून त्यामुळे आपल्याला 2 तास पूर्ण फिरण्यासाठी जातात. हे बघा काही सभागृह आहे. सभागृह आहे आणि 2 वरती तोफा दिसत आपल्याला. नोटीस लावलेल्या तोफांवरती बसू नये. बघू शकता 3 तोफा आहेत तिथं पूर्ण. 1, 2 आणि 3 तोफा आहेत. मोठ्या तोफा छोट्याच तोफा आहेत. आता हे काय आपल्याला का माहित नाही. आपण जाऊन बघू समोर तिथे. आपल्याला गड फिरायचे. पाऊस नाही जेवढा पटाट फिरता येईल तेवढा फिरण्याचा प्रयत्न करू आपण. ओके बाय. दर्गा आहे वाटते. दर्गा आहे ना लॉक केलेली आहे. सांगितलं निघू आपण. आपल्याला बघा तिकडे एक पॉईंट आहे.
इकडे एक पॉईंट आहेत, तर कसं जायचे आपल्याला ते बघावं लागेल. तू इकडे जाऊन आला का? या पॉईंटला जाऊन आला नाही आला ना? आता इथंच आहेत ना अजून? अच्छा, इकडे काय बघू आपण जाऊन. पाऊस वाढत चालला आता परत. महादरवाजा आहे त्या वरच्या तटबंदीवरती. आयला इथं पडला तर खाली बेकार काम इथं. पाऊस लय जोरात आलाय. वरती जसं वरती होत तसं बघायला भेटतं आपल्याला. आहे ना वरती सर्व बघण्यासारखे. तुम्ही फिराल तेव्हा इकडे एक पॉइंट आहे, तिकडे पॉइंट आहे, तलाव आहे वरती. आहे ना मंदिर आहे. आहे ना मंदिर पूर्ण बघायला भेटेल तुम्हाला इकडे. हा तो एक मंदिर आहे बघा, महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव, सोलकोनी तलाव आणि विंचूकडा. 4 पॉइंट आहेत. ह्या 4 पॉइंट बघून जायचे आपल्याला पुढे. आपण जेव्हा लॉकडाऊनमध्ये आलो होतो इथे तेव्हा प्रॉपरली गाईड्स वगैरे होते इथे. आता इथे कोणी गाईड्स दिसत नाही. गाईड्स असले कसं आहे बेसिक थोडीफार माहिती त्यांना विचारता येते कोणते पॉईंट कुठे आणि कसं जायचं. बघू शकता आपण महादेव मंदिर परिसरात आलेलं आहे. हर हर महादेव. महादेव मंदिर समोर बघू शकता नंदी आहे. नंदी तुटलेली आहे. शंकराची पिंड पण बाजूलाच. महादेव मंदिर बघा जुनी एकदम. हे शंकराची पिंड एकदम जुनी. हर हर महादेव नंदी महाराज आणि जय बजरंगबली पवनपुत्र हनुमान की जय. महादेव मंदिर आहे. पूजा चालू आहे मंदिरामध्ये महादेवाची. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. छोटं मंदिर आहे पण मंदिर एकदम स्वच्छ आणि चांगल्या प्रकारे अजून पूजा चालू आहे मंदिरामध्ये. मंदिरामध्ये महाराजांची मूर्ती दिसते आपल्याला सिंहासनाधीश्वर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. मंदिरामधनं आपण आता बाहेर निघू. मंदिरातून आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे. नंदी महाराज बघू शकतो. पवन पुत्र हनुमान की जय. बजरंग बली की जय. महादेव मंदिराचं आपण दर्शन घेतल्यानंतर इथं महादेव मंदिराच्या बाजूलाच आपल्याला त्र्यंबक तलाव बघायला भेटतो. बघू शकता त्र्यंबक तलाव. मोठं तलाव आहे पण बघा. तलावाची रचना पण बघू शकता कशी आहे.
चौकोन नाही पूर्ण, मग आयताकृती आणि तिकडनं एंट्री उतरायला. तर आपण त्या साईडून मध्ये बघू जरा. हे बघा पाण्याचं टाक आहे. 1 आणि 2 टाकं दिलेलं आहे पाण्याचं. टाकं बघून घेऊ. पाणी पण स्वच्छ आहे, पिण्यासारखं पाणी. हे का दुसरं टाकं. मासे पण येतात बघू शकतो तुम्ही. पाणी स्वच्छ करण्यासाठी हे मासे सोडलेले असतात. पिण्याच्या पाण्याच्या टाक्याच्या इथनं आपण आता पुढे जाऊन आपण बघू काय भेटतं आपल्याला बघायला. विंचूकाडा इकडे सांगितलेला आपल्याला. आता तिथे जर बोर्ड लावला असेल तर समजेल आपल्याला नक्की विंचूकाडा कोणता आहे. अरे वाह, 1 नंबर, लय खतरनाक आहे. हा लय भारी यार. काय बघणार आला यार तुम्ही. प्रत्यक्षात बघायची मजा आहे ना. लय खतरनाक यार. बघू शकता 2 पायऱ्या, तिथे 1 पायऱ्या आहेत आणि इथे पायऱ्या तलावामध्ये उतरण्यासाठी. पण तलावाचे नाद केला पण वाया नाही गेला ना, तसं आहे. हे टाके एक पाण्याचं. पायऱ्या आहेत बघा उतरण्यासाठी. पाण्याचं टाके खाली उतरत नाही कारण की वरनं दिसतो तेवढंच आहे. अजून काही विशेष म्हणजे अजून काय आतमध्ये काय नाही का. त्या पायरीवरती बसून आपण फोटो काढलं होतं. आता जर तिथं उतरायला जरा भीती वाटण्यासारखं नाही, पण तरी पण ट्राय करून बघू आपण. एवढं तर ट्रेकिंग पाहिजेच गडावरती. हे बघा ही रचना आहे ना म्हणजे तलावाची. अरे बघण्यासारखी यार. जो समोरून बघेल ना त्यालाच माहिती होईल काय तलाव आहे हे आणि काय नाही. तलावाची रचना लय खतरनाक यार. बघा किती मोठं तलाव आहे आणि खतरनाक यार. चला आपल्याला ना आता कुठे जायचे माहिती आहे का. मग झूम करून दाखवतो मग समजेल कुठं चाललं आपण. हे बघा हे शेवटला आपल्याला जायचे इथे. हा हे पॉईंट आहे. हे पण लय भारी पॉईंट आहे. मग बहुत फिरायला भेटतो इथं कारण हाच विंचूकाडा वाटतंय. चला आपण जाऊ इकडं. हे पाण्याचं टाकं बघायला भेटतं आपल्याला अजून किती आल्यानंतर. हे बघा थोडं पुढं आलो ना परत आपल्याला पाण्याचे टाके बघायला भेटतात. 1 2 3 4 5 6 टाके दिसतं इथं. अरे वा इथे गुफा आहे बघायला भेटते आपल्याला. गुफा बघू आपण. रस्ता कुठं आहे.
मोठी गुफा आहे पण बघू शकता. थंड हवा जास्त आहे गुफेमध्ये. टाके तर बघून झालेले आपलं. आपल्याला जायचे विंचूकडा बघण्यासाठी. विंचूकडा काय आहे ते खरं बघायचे आपल्याला. थोडं लांब आहे पण जाऊ आपण. पोचता पोचता 15 मिनिटं लागतील वाटते, कदाचित जास्त पण. बघू शकतो मी इकडनं काही तर भारी दिसतोय, त्यावरनं समजू शकतो कसा असेल हा विंचूकडा. बघा इकडनं एक तटबंदी केलेली आहे, कोणी खाली पडायला नको म्हणून. म्हणजे बघू शकता किती मेंटेन ठेवलेला आहे हा किल्ला. असे भरपूर किल्ले आहेत ते मेंटेन ठेवले गेलेले नाही. जे ठेवलेत त्यांना ठेवलेच बोलायचं. इकडनं रस्ता होता पण तो रिस्की काम आहे. म्हणजे माणूस खालना वरती येऊ शकतो एक ट्राय करून, पण उतरायला चिकट खूप आहे आणि धरायला काहीच नाही. पाय स्लिप झाला तर गेला खाली. म्हणून आपण दुसरा रस्ता पर्यायी दिल्याला तिकडनं जाऊ. अरे चला साईडला झाला, जाऊ दे आम्हाला. घाबरू नका रे, पळू नका, हसते हसते या. काय नाही करणार ते. हे बघा अजून एक टाकं बघायला भेटतो आपल्याला विंचूकड्याकडे जाताना. ही गाडाची आहे ना विंचूकडे तटबंदी आहे, लय भारी. ही बघा तटबंदीसाठी किती ठेवले पाईप लोखंडी. ॲक्च्युली इथं पण लावू शकतात ते. रस्ता व्यवस्थित भरपूर मोठा आहे, माणूस चालू शकतो व्यवस्थित, त्यामुळे लावले नाही. कारण की इथे लावले तर गाड्याची पूर्ण शो जाईल. तटबंदी एवढी असं वाटणार नाही. दरी पडला का संपला गेम ओव्हर. दोन्ही तटबंदीच्या मधून जायचे आता. असं बोलला ती पोरं भेटली ते चांगलं पण झालं. कारण की एकटं येण्यापेक्षा जोड असलं तर चांगलं असतं. काय भीती काहीच नाही इकडे. फक्त कसं आहे एकटं यावं लागतं. पूर्ण जंगल एवढं लांब यायचं बोललं तर लोक येतात फक्त महादेवाचं मंदिर आहे तिथपर्यंत, तिथनं फिरून जातात. त्यामुळे काय एवढं बघायला नाही भेटत. काय आलो काय बघितलं असं आहे. पण हे कसं पूर्ण बघा भेटतं. बघा हा विंचूकडा कसा आहे, कशी निर्मिती केली. खालचा व्ह्यू तर काय कडकच आहे. आपण आलेले आता विंचूकडा शेवटच्या पॉइंट. विंचूकड्यावरती हे बघा गुफा आहे कशी. इकडे जाऊन बघू काय. ओ असली ट्विस्ट तो ये है भाई. तुम्ही वरच्यावर फिरलो कसं व्हायचं रे. आस्ते आस्ते उतरा फक्त, पाय स्लिप होईल. चिकट आहे थोडा. बघू शकता
त्याची झीज झाली पूर्ण कमान नाही पण विंचू कड्याची. काय पॉइंट आहे. अरे वा एक नंबर. विंचू कडा का बोलतात इथं आलं समजतो. यार बघा तटबंदी कशी आहे कडक. हा पॉइंट बघण्यासाठी असं लोक येतात विंचू काढायला. बाकी दुसरं काही विशेष एवढं काय नाही पण आहे ते हेच. अरे वा काय परिसर आहे. वरती जायचे आपल्याला ना. इकडनं राऊंड मारून बघू वरती जायला रस्ता तिकडनं असेल का इकडनंच आहे चेक करू. पाऊस परत आलेला आहे ना आता परत गडबड करेल. अरे वा आता आपल्याला इथनं जायचे. खतरनाक काम आहे. ओ डायरेक्ट खाली बसायला लागतो रे. आस्ते आस्ते. भगवा दारी होऊ शकता. भगवा झेंडा कसा रुबाबात फडकतोय. विंचू गाड्याचं खास आकर्षण. ह्यो येत नव्हता ना तिकडे यार बघायला. आता पोटवाडा पुढे सगळा असेल ह्यो. विंचू कड्याचं कसं माहिती आहे का जेवढं आपल्याला मागे जाऊ शेवटच्या टोकाला तेवढंच आपल्याला रिटर्न जायचे वरती. असं विंचू काढा. हे बघ गाडावर काहीतरी अजून अवशेष बघायला भेटतात आपल्याला. हे भरपूर गाडावरती असे बघायला भेटतात आपल्याला. इथे पण काहीतरी दिसते पण यावरती दिसत नाही पूर्ण कोरीव काम. प्रत्येक यावरती असतं कोरीव काम. देवाची कोणती मूर्ती असते पिंड असते किंवा हातापायाची ठशी असतात पण असं काही दिसत नाही आपल्याला. काय ना बघा कोणाचा दोन्ही साईडला 2 तलाव भेटतात आणि समोर ही दर्गा आहे. वरतून घेतलं ही दर्गा आहे. बघू शकता आतमध्ये काय एवढं विशेष नाही बघण्यात इथं. बाहेरून आपण एवढं बघू फक्त. जागा भरपूर मोठी आहे पण ही पण. मंडळी बऱ्या प्रकारे तुम्हाला मी लोहगड दाखवलेला आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. त्यामुळे तुम्हाला अशा नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.